तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पितृपक्ष चालू आहे आणि हे 15 दिवस पितरांचे असतात आणि या 15 दिवसात आपण जेवढे दानधर्म करेल तेवढं आपल्याला पुण्य मिळतं। तर महाळ जेवणासाठी कोणाला बोलवायचे आणि कोणाला जेवू घालू नये हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर काय होतं, खूप वेळेस काय कायांच्या घरी बुजुर्ग व्यक्ती नसतात, त्यांना माहीत नसतं आपण कोणाला जेवाय बोलवायला पाहिजे, कोणाला जेवू घालू नये। तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर तुमच्या नातेवाईक असतील, तुमचे भाऊ बहीण कोणीही असेल, तुमच्या पाहुण्यारावळ्यातले असेल तर तुम्ही त्यांना बोलवू शकता। असं दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला जेवू घालायचं नाही। आणि जर तुमच्या दारावर कोणी आलं तर तुम्ही त्याला देऊ शकता, पण जेवण्यासाठी तुमच्या जातीतल्या व्यक्तीच पाहिजे। तर आणि जर तुम्हाला नाही कोणी भेटलं तर तुम्ही नैवेद्य ठेवून ताट पूजू शकता आणि त्या ताटातला नैवेद्य गाईला चारू शकता। असं केलं तरीही चालतं। एखाद्या वेळेस काय होतं, कोणी भेटत नाही, कोणी येत नाही, शहराच्या ठिकाणी जास्त करून माणसं येत नाहीत जेवायला, त्यावेळेस मग तुम्ही ताट पूजून ते नैवेद्य गाईला चारू शकता। आणि जर तुम्हाला तुमच्या जातीतला एखादा व्यक्ती भेटला तर त्याला तुम्ही हातपाय धुवून आदराने घरात बोलवू शकता, त्यांना भोजन देऊ शकता। असं म्हणतात की त्या व्यक्तीच्या रूपात आपले पित्र येतात आणि भोजन ग्रहण करून जातात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।